अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे। बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी सभापती अशोक पाटील व सचिन उन्मेष राठोड यांच्या वतीने राज्य कृषी पणन मंडळाकडे व नाफेडकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता। त्यामुळे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान आधारभूत दरानुसार खरीप हंगाम 2025 ते 26 करिता सोयाबीन पिकासाठी खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे कृषी पणन मंडळाच्या उपसरव्यवस्थापक यांचे पत्र 11 रोजी बाजार समितीस प्राप्त झाले आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठी सोय झाली असून बाजार समितीतच किमान आधारभूत किमतीनुसार सोयाबीन विक्री करता येणार आहे। 400 वर्षांचा इतिहास असलेल्या कन्हेरे येथील चिंचदेवी यात्रेला बुधवारी 12 पासून सुरुवात होत आहे। मात्र तत्पूर्वी यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत वाडाळे येथील समाधान आमले यांच्या माऊली व महाकाल या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून 31,000 रुपयांचे बक्षीस मिळवले आहे। तर बैलगाडी शर्यतीत दुसऱ्या क्रमांकाचे 21,000चे बक्षीस म्हसवे येथील शंकर ओपनर यांनी, तिसरे 11,000चे बक्षीस भडगाव येथील शिवकृपा गटाने, चौथे बक्षीस 7,000 रुपयांचे भारत आणि प्रदीप शेट यांच्या जोडीने, पाचवे बक्षीस पिंपळकोठा येथील शिवराय ग्रुप व कासोदा येथील जय हनुमान ग्रुप यांनी, सहावे बक्षीस कॅम्प क्लब वडाळा आणि सोन्या ग्रुप भातखेडा यांनी मिळवले आहे। अमळनेर तालुक्यात कन्हेरे येथे 1605 मध्ये चामुंडा उर्फ चिंचदेवीची स्थापना झाली असून मंदिराच्या शेजारीच गैबानशहा बाबाची कबर आहे। विशेष म्हणजे गावात एकही मुस्लिम नागरिक नाही, तरी अष्टमीला चिंचदेवी यात्रा आणि नवमीला गैबानशहा बाबांचा उरूस अशी एकत्र 2 दिवस यात्रा भरते। हिंदू मुस्लिम भाविक आनंदाने नवस फेडायला येथे येतात। ही यात्रा म्हणजे एकतेचे प्रतीक आहे। यात्रेनिमित्त बंडू नाना धुळेकर, शांताराम चव्हाण, दहिवतकर, अनिता राणी अमळनेरकर व रतन भाऊ व सोमनाथ भाऊ नगर देवळेकर यांचा तमाशा होणार आहे। यात्रेत विविध खाद्यपदार्थ, घरगुती वस्तू, खेळणी, पाळणे आदी दुकाने थाटलेली असतात। नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले सर्व गावकरी यात्रेला एकत्र जमतात। KYC ॲप बंद असल्याने तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मागील वर्षाचे अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। शेतकरी प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देऊन अनुदानाची मागणी केली आहे। 2024च्या खरीप हंगामात सतत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। संपूर्ण अमळनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। अनेक वेळा मागण्या केल्यानंतर 158 सजांपैकी 129 सजांचे पंचनामे करण्यात आले होते। 29 सजांचे पंचनामेच झाले नव्हते। शासनाने 129 सजांसाठी 45 कोटी रुपये अनुदान जाहीर केले होते। यासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते अपडेट करणे आवश्यक होते। खाते KYC झाले पाहिजेत अशी अट होती, परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून KYC ॲपच बंद असल्याने हजारो शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे अनुदान देखील मिळालेले नाही, म्हणून शेतकरी प्रचंड संतापले आहेत। याबाबत किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील, सुरेश पाटील, देवेंद्र पाटील, सुखदेव पाटील, राजेंद्र पाटील, रतिलाल पाटील, आनंदा पाटील, प्रताप पाटील, विठ्ठल पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार राजेंद्र ढोले यांना निवेदन देऊन वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून KYC ॲप सुरू करण्याची मागणी केली आहे। अमळनेर पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी सदस्यपदासाठी 1 अर्ज दाखल झाला असून आतापर्यंत सदस्यपदासाठी 2 अर्ज दाखल झाले आहेत। ॲडव्होकेट चेतना यज्ञेश्वर पाटील यांनी प्रभाग क्रमांक 8 मधून 11 रोजी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे। अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी मात्र अजूनपर्यंत एकही अर्ज दाखल होऊ शकलेला नाही। पूज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ अमळनेरची नूतन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांची तर सचिवपदी SM पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे।
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव अवचित पाटील, उपाध्यक्ष उमाकांत चंद्रकांत नाईक, सचिव SM पाटील, सहसचिव श्रावण उत्तम पाटील, कोषाध्यक्ष देविदास विठ्ठल बिरारी, तर कार्यकारिणी सदस्य देविदास रामदास जगताप, गंभीर अर्जुन चौधरी, सुधाकर रामदास पवार, गोविंद छगन चित्ते यांची बिनविरोध निवड 2026 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी करण्यात आलेली असून बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील भूमिका दीपक सैंदाने या कबड्डीपटू विद्यार्थिनीने नेपाळ देशात झालेल्या कबड्डी खुल्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून अमळनेर तालुक्याचे नाव उंचावले. त्याच कामगिरीवर तिचे थायलंडमध्ये होणारी खुल्या कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मात्र त्यासाठी येणारा 1,60,000चा खर्च आवाक्याबाहेर असल्याने भूमिकाला या संधीवरती पाणी सोडावे लागणार आहे. अमळनेर हे दानशूर प्रताप शेटजींचे शहर आहे. त्याच धर्तीवर काही दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास भूमिका थायलंडमधील कबड्डी स्पर्धेत सहभागी होऊ शकते व तिला राष्ट्रीय कबड्डी संघाची संधी मिळू शकते. त्यामुळे अमळनेर 7 न्यूज अमळनेर शहर आणि तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी तिला मदत करावी असे आवाहन करत आहे. भूमिका सैंदाने ही प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. प्रताप कॉलेजचे कोच निखिल पाटील मार्गदर्शन करतात. तिने हरियाणा येथे झालेल्या खुल्या कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. तोच सर्वांच्या लक्षात राहिला. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची नेपाळच्या पोखरा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ओपन कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. नेपाळमध्ये अतिशय दमदार खेळ करत भूमिकाने गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट मिळवलं. त्याच कामगिरीवर तिची निवड थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी झाली आहे. मात्र तिच्या समोर मोठं आव्हान उभं आहे, ते पैशांचे. थायलंडला जाण्यासाठी सुमारे 1,60,000 रुपये खर्च येणार आहे. भूमिकाचे वडील बकऱ्या चारून उदरनिर्वाह करतात. तिचे दोघे भाऊ शेतात मजुरी करतात. असे असले तरी वडील बकऱ्या विकून पै जमा करून मुलीला तिचे स्वप्न साकार करण्यासाठी पाठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र साऱ्या शेळ्या विकल्या तरी पैसा जमा होणार नाही, तसेच आपले उदरनिर्वाहाचे साधनच राहणार नाही. त्यामुळं कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. म्हणून भूमिकाने स्पर्धेत जाण्यास नकार दिला आहे. एका डोळ्यात तिचे भविष्य आहे आणि दुसऱ्या डोळ्यात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दिसत असल्याने तिला अश्रू अनावर आहेत. भूमिकाला अमळनेर शहर किंवा कुठल्याही दानशूर व्यक्तींनी किंवा दात्यांनी मदत केल्यास ती भारताचे अर्थातच अमळनेरचे नाव उंचावणार आहे. तुमच्या आर्थिक दातृत्वाने देशाचे अमळनेरचे नाव मोठं होणार आहे. तेव्हा मित्र हो, पुढे या, भूमिकाला आर्थिक मदत करूया. आपल्यासोबत आहे भूमिका दीपक सैंदाने. तिने कबड्डी या स्पर्धेमध्ये, कबड्डी या खेळामध्ये आपल्या अमळनेर शहराचं नाव नेपाळ सारख्या देशामध्ये जाऊन एक उज्ज्वल केलेलं आहे. मात्र एक थोडीशी आर्थिक अडचण आहे. या भूमिकेची निवड थायलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी पुन्हा झालेली आहे. नेपाळमध्ये तिने जे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे त्या बळावर ती आता थायलंडमध्ये आपल्या अमळनेरचं प्रतिनिधित्व करणार आहे. परंतु थायलंड या ठिकाणी जाण्यासाठी तिची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. वडील शेळ्यांचं पालन करतात, म्हणजे चरायला घेऊन जातात. ते विकून सुद्धा तिचं भाड्याचे पैसे जे आहेत, जाण्याचा जो खर्च आहे तो पूर्ण होणार नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आपण तिच्याशी तिचं जे यश मिळवले त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि तिचं नियोजन काय आहे, ती थायलंडला कशी राहणार आहे त्याबाबत आपण तिच्याकडनं माहिती घेणार आहोत. भूमिका, तू नेपाळमध्ये जे यश मिळवलं यासाठी अमळनेरकरांकडून तुझं आधी मी अभिनंदन करतो. थँक्यू सर. मी कळमसरे गावातील भूमिका दीपक सैंदाने बोलते आहे. प्रताप कॉलेजमध्ये अमळनेरला शिकते. मला थायलंडला खेळायला जायचंय, पण माझे वडील हाडी पालन करतात, तर मी ते त्यांना कर्जबाजारी नाही करू शकत, म्हणून मी माझी इच्छा नाहीये जाण्याची. माझे नाव दीपक धनराज सैंदाने. माझी मुलगीचे नाव भूमिका दीपक सैंदाने. मी कळमसरे गावातला आहे. मी शेळी पालन करतो, पण मुलीला थायलंडला जायचं आहे म्हणून मी बकऱ्या विकून मुलीला सांगतोय तू जा. पण ती नाही म्हणते. माझ्या मुलीने भारतासाठी असं मेडल आणावे ही माझी इच्छा आहे. आणि मी शेळी विकून सुद्धा सांगतो तिला जा असं, पण ती नाही म्हणते.
भूमिकाची जी निवड थायलंड या देशासाठी पुढील स्पर्धेसाठी झालेली आहे. तिचे वडील घरची अत्यंत हालाकीची परिस्थिती ती असताना देखील ते पाठवायला तयार आहे. मात्र भूमिका हे वडील आपल्याला पाठवण्याचा जो खर्च होईल तो खर्च करण्याच्या नादात आपले वडील कर्जबाजारी होतील आणि त्यामुळे आपल्या घराची परिस्थिती आणखी खालावेल म्हणून ती नाही म्हणते. गरिबीची परिस्थिती असताना तिने खेळामध्ये अत्यंत चांगली कामगिरी सुरू केलेली आहे. अमळनेरचं नाव जर खरोखर मोठं व्हायचं असेल, करायचं असेल तर असे खेळाडू पुढे येणं गरजेचं आहे. मदतीचे हात पुढे केले पाहिजेत. मी अमळनेर 7 न्यूज कडून आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि दानशूर व्यक्तींना एक आवाहन करतो. या खेळाडूला, या गुणी विद्यार्थिनीला जर पुढे थायलंडला स्पर्धेला पाठवायचं असेल तर आपण मदत केली पाहिजे असं मी प्रत्येकाला अमळनेर 7 न्यूज कडून एक आवाहन करतो आणि तिला थायलंड जाण्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. बेटा, एक तू चांगली खेळाडू आहेस आणि अमळनेरकर तुला निश्चितच मदत करतील आणि तू त्या ठिकाणी आपल्या देशाचं नेतृत्व करू शकशील, अमळनेरचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करू शकशील असं बोलून तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद. खानदेश साहित्य संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध गझलकार कवी शरद धनगर तर जिल्हा सचिवपदी उमेश काटे यांची नियुक्ती करण्यात आली. खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी या दोघांची 3 वर्षांकरिता नियुक्ती केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर फुला बागुल, अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सयाजी पगार, कवी कैलास भांबरे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रत्नाताई पाटील, प्राध्यापक रमेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय सचिव रमेश बोरसे यांच्या हस्ते या दोघांना नियुक्तीपत्रक देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.